सोड माझा हात. नाही सोडू शकत. हे असलं काही करू देणार नाहीये मी तुला. धैर्य. आम्हा बायकांमध्ये पडून या बाईची पाठराखण करायची काही गरज नाहीये. तुझं ऐकडनं. मी ना कुणाच्या मध्ये येतोय ना कुणाची पाठराखण करतोय. मी फक्त योग्य त्या बाजूने बोलतोय. त्यांच्या स्वाभिमानावर उचलले गेलेल्या हातापासून त्यांना वाचवतोय मी. मॅडम, राहिलेल्या साड्या वाटून टाकूयात. मी पूजा कर. आई, आई, आई. अहो आता तर इथंच होत्या त्या. अशा अचानक कुठं गेल्या आणि कुणी पाहिलं कसं नाही त्यांना. काकी, आई, आई. सावीच्या आई, सावीच्या आई. आहेत का तिकडे? नाही, तिकडे पण नाहीयेत. त्यांना लय वाईट वाटलं असणार आहे, म्हणूनच कदाचित निघून गेल्या असतील होत्या. मी एक काम करतो, इकडे रस्त्याने बघतो आहेत का. हा. नाही, इकडे पण नाही, तिकडे होत्या का? सावीने, मी इकडे पण नाहीये, ती इकडे पण नाहीयेत. धैर्य, गाडीनं आजूबाजूला काकी कुठं सापडतात का ते शोधायला गेलेत. कुठे गेली असेल ही? मी भाऊंना फोन करून विचारते घरी. हा. हा, बोल चावे. भाऊ, आई घरी आली आहे का? नाही, तुझ्या बरोबर तर गेली होती किती आहे. होती, माझ्या सोबतच होती, पण कुठेतरी निघून गेली. काय? अगं अगं कुठेतरी गेली म्हणजे? भाऊ, मी सगळं सांगते तुम्हाला नंतर.
आधी आधी आईला शोधलं पाहिजे. ती घरी पण नाही गेली. काय कुठे गेल्या मग आता काकी? चला आपण शोधूया. चल चल पटकन. केतन केतन अरे केतन. हा भाऊ काय झालं? अरे ते कुठे गेलीस तू आई? ही पूजा करण्याचा अधिकार फक्त सवाष्णींना आहे. विधवा बायकांना ही पूजा करण्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे तिचा नवराच नाही, ती सवाष्णी नाही. काय झालं? सापडलं त्या? कुठंच नाहीये. मी सगळीकडे बघितलं, कुठंच सापडत नाहीये. मी सुद्धा रस्त्याला बघतच आलो, विचारत आलो लोकांना. कुठं गेल्या काय कुणालाच काही माहित नाही. काय करायचं आता? कुठे शोधू हिला? ए सावी, एवढी का काळजी आहेस? काकू ते आईला हुडकतोय आम्ही, सापडतच नाहीये ती. अनुराधा बहिणी, अगं आत्ताच माझ्या पुढ्यातनं गेली बघ. नदीच्या दिशेने गेली बघ. आई नदीकडे कशाला गेली असेल? हिची हिंमत तर बघा. नवरा मेलेला असताना नटून नटून आली मिरवायला. हिच्या विटाळलेल्या हाताने जर का पूजा झाली तर सवाष्णीच्या सौभाग्याला धोका निर्माण होईल, पाप होईल. कोण कुठलाहीचा बाप कुठे गेला कुणाला माहित, नाहीतर या असल्या बाईबरोबर संसार करण्यापेक्षा दारू पिऊन कुठेतरी जीव दिला असेल त्यात. ए बाई, एक तर नवरा दाखव, नाहीतर एक गळ्यातलं मंगळसूत्र तोडून फेक. एखादी असते ना हिच्या जागी तर स्वतःचा अपमान बघून शर्मेने का होईना पण कुठेतरी जाऊन जीव दिला असता. आपल्याला लगेच निघायला पाहिजे. चला चला. सोड माझा हात. नाही सोडू शकत. हे असलं काही करू देणार नाहीये मी तुला. मुळात प्रत्येक स्त्रीच्या मनाचा आणि मताचा आदर केला पाहिजे. त्यांच्या इच्छेचा, विश्वासाचा आदर केला पाहिजे. मी फक्त योग्य त्या बाजूने बोलतोय. त्यांच्या स्वाभिमानावर उचलल्या गेलेल्या हातापासून त्यांना वाचवतोय मी.
त्यांचा विश्वास असेल की सावीचे बाबा आहेत, तर त्या विश्वासाच्या आड यायचा अधिकार कुणालाच नाहीये, तुलाही नाही. तुम्ही तिकडे बघा, मी इकडे बघते. सावीची आई, ही पूजा करण्याचा अधिकार नाही, पूजा वाटणींना आहे. त्यामुळे जिचा नवराच नाही, ही सवाष्णी बाई हिच्या विटाळलेल्या हाताने जर का पूजा झाली, तर एखाद्याचा वाटणीच्या वाक्याला धोका निर्माण होईल. एखाद्या कुठेतरी जीव दिला असता, विधवा बायकांना ही पूजा करण्याचा अधिकार नाही, पण कुठेतरी जाऊन जीव दिला असता. ही पूजा करण्याचा अधिकार फक्त सवाष्णींना आहे. सोडा मला. अहो, मला बघू द्या. काय करताय? मला आता जगायची नाही इच्छा राहिली. मला हे बघा, मी हे असलं काही करू देणार नाहीये तुम्हाला. नाही नाही, आई जे काय बोलली त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. हे असलं काही करू नका प्लीज. मला खरंच नाही जगायचंय. हे बघा, ऐका माझं. अहो नाही, अहो बाप, काय करताय? काय करते तू? मला काय करतेस तू? अगं चालेल, आता कसलीच इच्छा राहिली नाही माझी. मला मारू दे. हे बघ ना, असं बोलू नकोस. मी आहे नाही ते. तू ऐकलंस ना त्या बायका काय बोलल्या? ते बोलले की तुझे पप्पा या जगात नाही आहेत. मी विधवा आहे. जर तेच नाहीये तर मी जगून काय करू? सावे, मला मारू दे. आई माझं ऐक. हे बघ, तू
कशाला त्यांच्याकडे लक्ष देते? तू त्यांच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको. मी आहे ना तुझ्यासोबत. आपला विश्वास आहे की नाही? आपले पप्पा जिवंत आहेत, ते एक दिवस नक्की घरी येतील. तू प्लीज असं काही करू नको. मी आहे तुझ्यासोबत. चल आपण घरी जाऊ इथून. नाही जावे नाही. आता मला कशातच रस राहिलेलं नाही. मला मरू दे. ठीक आहे, आधी मी उडी मारते. मीच माझा जीव देऊन टाकते. सावी, हिरा, तू पण नाश्ता करून घे की, आईला यायला वेळ लागेल. नाही, तुम्ही घ्या करून. माझा उपवास आहे आज. ते वटपौर्णिमा आहे ना. रे पण आजच्या दिवशी तर लग्न झालेल्या बायका उपवास करतात. तू कशाला ठेवलास उपवास? मी तर कधीच मनाने यांची बायको झाले. पण त्यानं मानलं पाहिजे ना. नाही म्हणजे तू उपवास ठेवलाय चांगलीच गोष्ट आहे, पण त्याच्या मनात जर तुझ्याविषयी प्रेम नसेल तर? असं होऊच शकत नाही. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला माहितीये का, आज तर काय त्यांनी माझ्यासाठी उपवास धरलाय. कोणता पुरुष असं करतो ना? तुम्ही केलंय का कधी? आम्ही तर नाही केलं सोड. धैर्याने उपवास धरलाय खरं, पण तुझ्यासाठी कशावर? नाही, कुणा दुसऱ्यासाठी केलं असेल. हो भाऊजी, असं का बोलताय? माझ्यासाठी नाही तर दुसरं कोणासाठी धरणार ते?
कुठे गेली होतीस? जीव द्यायला गेली होती. अनुराधा, मला काय आहे? काय झालं असं? भाऊ, आम्ही तिकडे पूजा करायला गेलो आणि ही पूजा करण्याचा अधिकार फक्त सवाष्णींना आहे. विधवा बायकांना ही पूजा करण्याचा अधिकार नाहीये. काही झालं तरी हिला आम्ही पूजा करू देणार नाही. काय बायकांनो? हो नाही करू देणार. अजिबात नाही करू देणार हिला पूजा. नाही समजलं का? अजिबात नाही करायची पूजा. तिचा नवराच नाही, ती सवाष्णी नाही. मला जाऊ दे. एक तर नवरा दाखव, नाहीतर एक गळ्यातलं मंगळसूत्र तोडून फेक. भाऊ, यांनीच आईला वाचवलं. मी बाहेर थांबतो. अनुराधा, ये बस 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 बस. अनुराधा, अगं काय वागणं झालं हे? तुझा नवरा कोण होता ही सरलीस वय? या समाजाला न घाबरणारा निर्भीड पत्रकार होता, सच्चा माणूस होता. आणि तू, ज्यांची आपल्या समोर उभं राहायची, आपल्याशी बोलायची पात्रता नाही, असे लोक जे काय बोलतात ते बोल लावून घेऊन तू कुशाल खचून गेलीस. नाही पुरी, अरे मधुसूदनला काय वाटेल? बघ, इथनं पुढं हातात धीरानं उभं राहायचं. तुला विश्वास आहे ना आपला मधुसूदन परत येईल? मग त्या विश्वासावर श्रद्धा ठेव. आपला मधुसूदन एक ना एक दिवस नक्की परत येणार आहे. भाऊ म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तुझा विश्वास आहे की नाही? आणि आमच्या सगळ्यांना पण माहिती आहे पप्पांना
त्यांना काही झालेलं नाहीये. एक दिवस ते नक्की परत येणार आहेत. तू फक्त तुझा विश्वास डळमळू देऊ नको. आणि आई तू कायम सांगतेस ना मला जे काय करायचंय ते विचार करून करत जा म्हणून. आता हे सगळं करताना काय विचार होता ग तुझा? अरे मी सांगितलंय ना, रागात आणि दुःखात कोणता पण निर्णय घ्यायचा नाही. त्यानं केवळ पश्चाताप आणि फक्त पश्चातापचा. तुझा विश्वास आहे ना, मधुसूदन परत येईल. मग त्या विश्वासावर श्रद्धा ठेव. कपाळवरचं कुंकू जे आहे ना, त्याची ताकद विसरू नको. या गळ्यातल्या मंगळसूत्राला हलक्यात घेऊ नको. आणि सगळ्यात महत्वाचं, वरती बसलाय ना देव, तो सगळं नीट बघतोय. जरा विचार कर, विश्वास ठेव त्याच्यावर. आई आई सावे, अगं सावे थांब. सावी, तुमच्या आई ठीक आहेत ना? सावी, तुम्ही परत तुमच्या बाबांना शोधायचा प्रयत्न नाही केला? तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? धैर्य, आज तुम्ही माझ्या आईचा जीव वाचवला त्याच्याबद्दल एकदा नाही, हजारदा आभारी आहे मी तुमची. पण तुमची आई आज माझ्या आई सोबत जशी वागली आहे ना, मी आयुष्यात नाही विसरू शकत. अहो, कुठली बाई एका बाई सोबत असं वागू शकते? म्हणून माझी आई संतापाच्या भरात जीव द्यायला गेली होती. त्यांच्या वयाचा मान म्हणून मी जास्त काही बोलले नाही, पण त्यांना मी कधीच माफ नाही करणार. आणि आता एवढं सगळं झाल्यावर त्या बाई सोबत किंवा त्यांच्या घरातल्या कुठल्याच व्यक्तीसोबत कसलंच रिलेशन ठेवायला मला काहीच इंटरेस्ट नाहीये. हे बघा सावी, तुमचा राग मी समजू शकतो. आई चुकीचं वागली, पण नाही धैर्य,
चुकून सुद्धा त्यांना सावरून घ्यायचा प्रयत्न करू नका. मी सावरून घ्यायचा प्रयत्न करत नाहीये सावी. आई जे काय वागली ते चुकीचं वागली. पण तिचा राग माझ्यावर काढून काय उपयोग? मग काय करू मी? सांगा ना, काय करू मी? आज माझे पप्पा माझ्या समोर नाहीयेत, पण आज जर माझ्या आईला काय झालं असतं तर? सावी, तुम्ही मी माझ्या आईशिवाय नाही राहू शकत. तिने कधीच कुणाचं काहीच वाईट नाही केलं. आणि तुमची आई हे बघा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. मला मान्य आहे माझी आई चुकीची आहे. तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला की तुमची आई चुकीचं वागली? मग हे सगळं त्यांना जाऊन सांगा. त्यांना म्हणावं की थोडीशी लाज वाटू द्या. काय म्हणाल्या त्या? माझे पप्पा जिवंत नाहीयेत. काय माहितीये त्यांना? मी सांगते, माझे पप्पा जिवंत आहेत आणि एक ना एक दिवस ते घरी परत येणार आहेत. हा माझा आणि माझ्या आईचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे तुमच्या आईला जाऊन सांगा, परत माझ्या आईला किंवा माझ्या कुटुंबातल्या कोणाला पण वाईट साईड बोलायच्या आधी 10 वेळा विचार करायचा. नाहीतर गाठ माझ्याशी आहे.